नागपूर जिल्ह्यातील शिक्षक भरती घोटाळ्या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून दखल। शिक्षक घोटाळ्या प्रकरणी एसआयटी चौकशी होण्याची शक्यता। योग्य कारवाई करण्याच्या शिक्षण आयुक्तांना मुख्यमंत्र्यांच्या सूचना। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची उद्या बीड कोर्टात सुनावणी। विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम राहणार उपस्थित। उद्याच्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष। सिंहस्थ कुंभमेळ्याचं काम सुरू होत नसल्यानं साधू महंतांकडून नाराजी व्यक्त। छगन भुजबळ यांनी गोदावरीच्या प्रदूषणाबाबत नाराजी व्यक्त केल्यानं सरकारला घरचा आहे। अकोला जिल्ह्यात दुपारच्या सुमारास पावसाच्या सरी। पावसाच्या हजेरीनं नागरिकांची उकाड्यापासून सुटका। जळगाव शहरात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा पाऊस। अवकाळीमुळे विविध पिकांचं नुकसान झाल्याचा अंदाज। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी। अवकाळीच्या हजेरीनं कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत। अमरावती जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह गारपीट। मेळघाटात वीज कोसळल्यानं दोघांचा मृत्यू तर 4 जण जखमी। नाशिकच्या निफाड तालुक्याला गारांसह अवकाळी पावसाचा तडाखा। कांदा पिकांचं मोठं नुकसान। नंदुरबार जिल्ह्यात जोरदार पाऊस। अवकाळीमुळे बाजार समितीत विक्रीसाठी आणलेला माल खराब होण्याची शक्यता। अहिल्यानगरच्या कोपरगाव, राहाता, राहुरी तालुक्यांमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा। पावसासोबत झालेल्या गारपिटीमुळे फळबागांसह कांद्याचं नुकसान। बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यात गारपीट आणि अवकाळी पाऊस। दुधा, रायपूर, ब्रह्मपुरी परिसरातही गारपीट। उन्हाळी मूग, उडीद, भुईमूग पिकांचं मोठं नुकसान। नांदेडच्या अर्धापूर मुखेड भागात वादळी वाऱ्यामुळे केळी बागांचं मोठं नुकसान। केळीच्या बागा आडवा झाल्यानं केळी उत्पादक शेतकरी अडचणीत। नागपुरात सलग तिसऱ्या दिवशी गारपिटीसह जोरदार पाऊस। ढगाळ वातावरणामुळे तापमान 4.3 अंशांनी घसरून 38 अंशांवर। नागपुरात 10 मे पर्यंत अवकाळी पावसाचा इशारा। साताऱ्याच्या कण्हेर धरणात 42% पाणीसाठा शिल्लक। मुबलक पाणी असल्यामुळे डावा कालवा आणि वेण्णा नदीतून पाण्याचा विसर्ग। पुण्याच्या राजगडमधील पानशेत आणि वरसगाव धरणाच्या पाण्यात उतरणाऱ्या पर्यटकांवर प्रशासनाची कारवाई। धोकादायक ठिकाणी उतरल्यानं मृत्यू झाल्याच्या घटना होत असतानाच प्रशासनाची सावधगिरी। सोलापूरच्या माळशिरस तालुक्यात नीरा धरणाचा उजवा कालवा फुटला। कालव्यातून लाखो लिटर पाणी वाया। पुण्याच्या शिरूर तालुक्यात पाणी टंचाईची समस्या दिवसेंदिवस गंभीर। नागरिकांवर पाणी विकत घेण्याची वेळ। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 566 मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात कमी। निर्यात कमी झाल्यानं मोठ्या प्रमाणात परकीय चलन बुडालं। जालन्याच्या भराडखेडा परिसरात केशर आंब्याच्या बागांना मोठा फटका। अवकाळी पावसामुळे आंब्याची नासाडी। शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी। तुळजाभवानी देवीच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला अखेर मान्यता। शासनाकडून तुळजाभवानी मंदिराच्या 1866 कोटींच्या विकास आराखडा मंजूर। परभणीत अजित पवारांच्या कान उघडणीनंतर रखडलेल्या कामांना सुरुवात। अनेक वर्षांपासून रखडलेल्या शहरातील अपना कॉर्नर ते महाराणा प्रताप चौकापर्यंतच्या रस्त्याच्या कामाला सुरुवात। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संजय धोत्रे यांच्या परिवाराची भेट घेतली। अकोला दौऱ्यावर असताना गडकरींनी माजी केंद्रीय राज्यमंत्री धोत्रे यांच्या घरी भेट दिली। साताऱ्याच्या कराडमध्ये खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक पार पडली। डॉक्टर अतुल भोसले आणि आमदार मनोज घोरपडे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न। अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं ठिय्या आंदोलन। शेतकऱ्यांची कर्जमाफी न केल्यास मंत्र्यांचे कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा। बुलढाण्यात अजित पवार गटाचा नगर परिषदेवर मोर्चा। मलकापूर शहरात नळाला अशुद्ध आणि पिवळं पाणी येत असल्यानं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतप्त। लातूरमध्ये 2 वाहन चालकांच्या वादात एका तरुणाची आत्महत्या। गुन्हा दाखल। काँग्रेसकडून आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी।